नवीन न्यू कमर्स माझ्याकडे येतात, म्हणते दादा मला 50 लिटरची गाई द्या. 50 लिटरची गाई आपल्याकडे पैसे म्हणून घेऊ नका, आपल्याकडे तिला मेंटेन ठेवायचं स्किल असलं तर गाई घ्या. आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात बऱ्याच समस्या येतात आपल्याला, म्हणजे दूध कमी व्हायच्या समस्या येतात. 100%. त्याच्यावर योग्य उपाययोजना कशा प्रकारे केल्या पाहिजे? बाई जरा उदर काढा रोग डोक्या एवढी आहे. आता माझ्या हाईटवर काय होतं, माझी सापोर्ट हाईट आहे, उगाच मी काही अशी करत नाही. ती आपलं ते बायाच्या हाईटवर बरोबर म्हणजे एक ॲव्हरेज माणसाच्या हाईटवर ती समजते. आपल्याला काय करायचे की आपल्या इथलं ही चेंज करायचे, एक टेम्पो चेंज करायचा आहे. म्हणजे काय होतं, एक दूध काढायचं जी आपलं जी हे आहे की नाही, आपली जी मानसिकता आहे की नाही, की पारंपरिक पद्धतीने बाबा 12 दिलं तरी बस, ह्या लोकांच्या डोक्यातला माइंडसेट चेंज करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सातारोड्या गावामध्ये आणि सुप्रसिद्ध डीलर म्हणजेच HF गाई जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर सातारमध्ये आल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच की सातारोड्या गावामध्ये सागर पैलवान जे की एक HF गाईचे डीलर म्हणून ओळखले जातात, सुप्रसिद्ध व्यापारी म्हणून ओळखले जातात. टॉपचं ब्रीड सिलेक्शन कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि आज आपण त्यांच्या गोठ्यामध्ये आलेलो आहोत. त्यांच्याकडून उन्हाळ्यामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजेच आता उन्हाळा येतोय आणि गरमीत दूध कमी होण्याच्या शंका आपल्याला बघायला मिळतात. दूध उष्णतेत कमी होतं, पण त्याच्यावर योग्य उपाययोजना जर की आपण केली तर या शंका जरूर आपल्याला दूर करता येऊ शकतात. याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि त्यासोबतच त्यांच्या गोठ्यामध्ये जे टॉपचं ब्रीड सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे, ज्या गायी आहेत HF गायी, त्या पण आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की आता तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, काय सांगाल की टॉपचं ब्रीड सिलेक्शन असतं किती महत्त्वाचं आहे यामध्ये आपल्याला? नाही, आत्ताच्या काळात कसं माहिती आहे का, जर तुमच्याकडे चांगलं ब्रीड असेल तरच हा व्यवसाय फायद्याचा आहे, नाहीतर मग ह्या व्यवसायात काय मिळत नाही. आता पहिलं कसं होतं, पारंपरिक ब्रीड म्हणजे आपण म्हणत आलो ना की पहिल्यापासून चालत आलेल्या गाया, त्या गायची कालवड आपण मोठी केली, ते कालवडीची कालवड सांभाळली, अशा पद्धतीने गाय लोकांनी सांभाळल्या. पण त्यांनी कधी म्हणजे मार्केटचा विचार केला नाही की बाबा आज मार्केटला काय गरज आहे, आज कमी संख्या जास्त उत्पन्न. दूध व्यवसाय सक्सेस करायचा एकच फॉर्म्युला आहे, कमी संख्या जास्त उत्पन्न. तुमच्या दावणीला किती गाय आहेत ह्याला व्हॅल्यू नाही, तुमच्याकडे किती लिटर दूध डेअरीला जात आहे, ते खर्च वजाबाकी करून तुम्ही किती प्रॉफिट शिल्लक ठेवता ही मॅटर करतं. ह्या गोष्टीवर काय केलं, पहिलं लोकांनी लक्ष दिलं नाही. त्याचं कारण काय होतं, दूध व्यवसाय हा दुय्यम व्यवसाय म्हणून बघितलं जात होतं. आज दूध व्यवसाय म्हणजे प्राईम व्यवसाय आहे सध्याच्या काळात. आता तरुण पिढीने ह्याच्याकडे जावं का न जावं, जर तरुण पिढीला ह्याच्याकडे जायचं असेल, न्यू जनरेशनला जर एंटर व्हायचं असेल तर तुम्हाला पूर्ण ताकदीनं एक तर तुम्ही प्युअर हा व्यवसाय करा, तर ह्यात या, नाहीतर ह्यात काय उपयोग नाही. म्हणजे कसं होतं, आता बरीच लोक काय करते, ती 4-5 एकर शेती असते, म्हणजे 1-2-4 गाय सांभाळूया, थोडंफार दूध जाईल, थोडाफार हातभार लागेल. पण त्यातनं काय होतं की पाहिजे ते प्रॉफिट अचीव करता येत नाही. ज्याला 4-5 एकर जमीन आहे, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे ती, याला 2 एकर पासून 4 ते 5 एकर जमीन आहे, कमी म्हणजे कमी क्षेत्र आहे, आणि त्याला जर चांगलं उत्पन्न काढायचे तर त्याने मिनिमम 10 गाय ठेवले पाहिजे, कमीत कमी 10 गाय त्याच्या दावणीला पाहिजेत. आणि त्या 10 गायींमध्ये 300 लिटर दूध दिवसाचं पाहिजे, एक बेसिक. आता ही मी बेसिक सांगतोय की सुरुवात आपली 30 लिटरनं पाहिजे. जर 30 लिटर जर आपण काढलं तर 1 वर्षाच्या अनुभवानंतर मग आपण 35-40 लिटरची गाय ठेवू शकतो. पण सुरुवातीला 40 आणि 50 लिटरची, आता बरीच नवीन न्यू कमर्स माझ्याकडे येतात, म्हणते दादा मला 50 लिटरची गाई द्या. 50 लिटरची गाई आपल्याकडे पैसे म्हणून घेऊ नका, आपल्याकडे तिला मेंटेन ठेवायचं स्किल असलं तर गाई घ्या. आज मी माझ्या गोट्यात 60 लिटर सुद्धा दूध काढू शकतो, माझ्याकडे ती स्किल आहे आणि ही माझा अनुभवातलं आहे. मी कुठे शिकायला गेलो नव्हतो, काय नव्हतं, मला अनुभवाने शिकवलंय. एका कुठली गाय आजारी पडलेली, मेलेली, आजपर्यंत 60-70 लाखाच्या गाय आपल्या मेलेले आहेत 12 वर्षात. आपण 7,000च्या आसपास गाय विकल्यात आजपर्यंत, ते रेकॉर्ड आहे. आपण सुरुवात केली तेव्हा 1 लाखापासून केली ती, 8.5 लाख रुपयाला मी गाय विकली, 100 गाय विकल्यात. आणि ती मी कसं होतं, आता ती म्हणजे आता जे लोकलला ट्रेंड चालू आहे, आता काय होतं, कुठलाही व्यापारी कुठल्याही गायचं काही ब्रीड टाकतो, पण ह्याला काही व्हॅल्यू नसतो, ही आपण 0 पकडतो. मी टाकलेलं 0 पकडलं तरी चालेल, मला पण काय दुमत नाही, मी सुद्धा व्यापारीच आहे. मी काय म्हणत नाही की मी जगापेक्षा वेगळा आहे. पण काय होतं दादा, ज्यावेळेस मी 14 गाय आणतो, 15 गाय आणतो, ह्यातनं रेकॉर्ड फक्त 2 किंवा 3 गायींचं मिळालेलं असतं किंवा एखाद्या गायचं मिळालेलं असतं. उगाच प्रत्येकच गायचं सिमेंट सांगायचं, ही गाय ABSचे, ती डेन्मार्कचे, ही साप खोटं असतं. ही व्यापाऱ्यांनी काय केलं, पैसे कमवायसाठी स्कीम केलेली आहे. ही काय होतं माहिती आहे का, जे प्रॉपर या गोष्टीवर काम करतो, ज्याचा अभ्यास आहे, त्याला ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात. पण ती लोक काय म्हणतात, त्यांना वेळ नसतो, ते म्हणतात जाऊ द्या, त्यांचा धंदाच आहे 2 नंबरचा लुटायचा, आपण कशाला याच्यात पडायचं, म्हणून ती त्याकडे कानाडोळा करतात. आता जी नवीन, ह्याचं नुकसान कोणाला होतंय माहिती आहे का, नवीन येणारा शेतकरी ह्याच्याबद्दल अभ्यास करत नाही. आज तुम्हाला जर ब्लड लाईनची गाय घ्यायची असेल तर तुम्ही व्यापाऱ्यांची घरं फिरण्यापेक्षा तुम्ही चांगल्या शेतकऱ्यांची गोठ्यांवर जावा, त्यांनी ब्रीडवर कसं काम केलंय, कशा पद्धतीच्या गाय आहेत ती तुम्ही हुडका. तुम्ही व्यापाऱ्यांना सांगितलं की गाढवाला पण घोडा बनवणार, तुम्ही म्हणणार नाही ही WWS आहे, ही WWS आहे. अरे पण ती खरोखर आहे का नाही,
ह्याची काय गॅरंटी आहे? हा व्यापारी काय 2 पैसे घेतल्यानंतर आज काय जण 50 लिटरची म्हणून गाई एकदम परत गाई 25 लिटर दूध दिल्या म्हणतात तुला काय जमलं नाही. असंही होतंय. न जाणं चुकून माझ्याकडनं बी एखादी गाई फेल जाते. पण आम्ही काय करतो, जर समजा प्रमाणापेक्षा जर गाईनं कमी दूध दिलं, बाबा ती गाई रिटर्न घेणे, त्याला दुसरी एखादी गाई देणे, ही ॲडजस्टमेंट चालतं आणि ती जागच्या जागेवर असतं. उगाच त्या शेतकऱ्याला आपण खेळवत बसणे, आता ह्या लॉटला नाही बघू परत टाळत नेणे, ही धंदा आपण करत नाही. आपल्याला जर एखाद्याला सेटलमेंट द्यायचं असलं ना तर ते 1 शॉट असतं. रहमतपूरचे माने सर आहेत, माने सरांनी माझ्याकडे 6 लाख रुपयाला 2 गाय घेतलेल्या. ओपन नावासही सांगतो मी, जयदीप माने साहेब आहेत. माने साहेबांना मी 6 लाख रुपयाला गाय दिली, त्या 40 लिटरचं मी कमिटमेंट घेतलेलं. साहेब म्हणले 40 लिटर गाय चालतात. एक गायला सब क्लिनिकल मॅस्टायटिस झाला, त्या गायचं तेवढं दूध चाललं नाही, गाय कमी चालायला लागली, 4 लिटर दूध द्यायला लागली. गाय रिटर्न घेतली आणि ज्यावेळेस मी रिप्लेसमेंटची त्यांना गाय दिली, ज्यावेळेस आपल्याला एखाद्याला जर रिप्लेसमेंट द्यायचं असेल ना तर लॉट आल्या त्या व्यक्तीने आपल्या गोट्यात जायचं आणि पोट दाखवली ती घेऊन जायचं. ती असं नाही की ही मी विकली या तू नंतर ये माझ्याकडे नाही, तो व्यवसाय साखर पालन करत नाही. त्यांनी सांगायचं आणि मी देऊन टाकायची. कारण ती कसं होतं माहिती आहे का, आपण कमिटमेंट घेतलं आणि कमिटमेंटला टिकलं पाहिजे. आता मी ॲडव्हान्स बुकिंग सिस्टीम चालू केली 2 महिने झाले. ती कशासाठी केली की लांब येणाऱ्या कस्टमरची गैरसोय होऊ नये. आज काय होतं, बरीच लोक वेटिंगमध्ये असतात, कोणी लोन काढलेलं असतं, त्याचा हप्ता चालू होणार असतात. मग अशा लोकांना आता एखाद्याला 6 गाई घ्यायच्या असतात, 5 गाई घ्यायच्या असतात, पण 1 आणि 2च मिळतात, मग त्याची क्वांटिटी भागत नाही. त्याच्यासाठी बुकिंग सिस्टीम चालू केलं आणि त्याच्या पद्धतीने प्रत्येकाला बुकिंगमध्ये गाय जातात. आता ह्या लॉटला 10 गायींचं एकाच पार्टीचं माझ्याकडे बुकिंग होतं. तर त्यांना जी 10वी गाय मी आणलेली ती गाय गाडीत नाही आलेली वेली. तर मला जजमेंट आलं की म्हणलं बाबा ही गाय ह्यांच्याकडे जाऊन आता सेट नाही होणार, कारण ते न्यू आहेत. तर काय करावं, तर त्यांना जी 10वी गाय मी त्यात दिली ना, 2 लाखाच्या गायच्या जागेवर 3 लाख रुपयाची गाय त्यात मिक्स करून दिली. पण मी माझ्या मनात एकदा पण पाप आलं नाही की आपण जी गाय ह्यांना ठेवलेली 10वी त्या गायीत आणि ह्या गायीत किती मोठा फरक आहे. मी दुसरीकडे विकली तर मी नक्कीच 50-60 हजार रुपये मला जास्त मिळतील. 50-60 पेक्षा त्यांनी आपल्यावर एवढ्या लाखाचा विश्वास ठेवलाय तो लय मोठा आहे आणि ते विश्वास टिकवणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण विश्वास टिकवलाय, 12 वर्ष झालं विश्वास टिकवलाय म्हणून जित आहे. विश्वास टिकून ठेवून त्यांनी आता ॲडव्हान्स बुकिंगची संकल्पना पण आता आणलेली आहे या गोट्यामध्ये. आणि मला सांगा की आता ॲडव्हान्स बुकिंग तर तुमचं चालू आहे, पण आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात बऱ्याच समस्या येतात आपल्याला, म्हणजे दूध कमी व्हायच्या समस्या येतात. 100%. त्याच्यावर योग्य उपाययोजना कशा प्रकारे केल्या पाहिजेत? उन्हाळ्यात मेन गोष्ट काय माहिती आहे का, की आपला गोठा काय क्वालिटीचा आहे, म्हणजे आपल्या गोट्यात वातावरण कसं राहते. जर गोट्यात जास्त उष्णता राहत असेल, गारवा नसेल, तर आता ही फोगर सिस्टम आपण बसवलंय, ही तेवढ्यासाठीच बसवलंय. आता आपल्या गोट्याची हाईट मापात आहे, पण इथं मुक्त गोठा नाही, उष्णता जास्त आहे. आता 41-41 वर आता टेम्परेचर जाते मार्च महिन्यात. हीच टेम्परेचर अजून 1 महिन्यानंतर अजून 3-4 डिग्रीनं वाढेल. त्यावेळेस मग ह्या गायींना त्रास होतो. आणि उन्हाळ्यात गायींना मेन त्रास काय होतो माहिती का, गायीची वॉटर लेवल कमी होती आणि वॉटर लेवल कमी, डिहायड्रेशन जास्त होतं. डिहायड्रेशन जास्त झाल्यामुळे काय करते, गाय जीभ बाहेर काढते, गराळ टाकते. आणि ती जीभ बाहेर काढून जाऊ गाय गराळ टाकते ना, गायला रवंत लई कमी होतो. म्हणजे जर दिवसातनं जर गायीनं 10 तास रवंत करायचं असलं, गाय 4 किंवा 5 तास करते, रवंत कमी झाला की गाय दूध कमी देते आणि गायचा आजार वाढतात. तर उन्हाळ्यात मित्रांनो आता चालूला लगेच प्रत्येकानं गायचा HB लेवल मेंटेन ठेवा. तुम्हाला ज्या गायची स्किन अशी ड्राय पडल्यागत वाटते, सुकल्यागत वाटते, जी गाय आता गाय बघितल्यावर लगेच कळतं. तुम्हाला सांगतो, आता ही गाय सांगतो तुम्हाला मी, आता ह्या गायला जी चमक आहे, हिचं एक जमतेम आता HB चेक केला ना तरी 9.5, 10, 11 भरल. HB कमी असलेल्या गायचं काय होतं, गाय अशी कोरडी पडते, पूर्ण तिची स्किन उडून जाते, त्यात चमक राहत नाही गायमध्ये. त्यानंतर काय होतं, जी कातड आहे ना गायचं असं आकसतं, ही जी मानेचं कातड आहे ना, हे आकसून जातं पूर्ण, असं इथं सुरकुत्या पडतात. त्या गायचा 100% HB कमी पडतो. ही माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी ती बघूनच गायला औषधं टॉनिक वगैरे दिलेली असतात. तर सुरुवातीला काय करा, आता डिवॉर्मिंगच्या भानगडीत कोणी पडू नका. तुम्ही जर उन्हाळ्यात डिवॉर्मिंग केलं तर गाय डायरियावर गेली तर गाय अजून डाऊन होऊन जाते. तर आता काय करा, रक्तवाढीची औषधं, रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे गायला द्या. गायची वॉटर लेवल मेंटेन ठेवायसाठी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून गायला दिवसातनं जास्तीत जास्त पाणी पाजा. जितकं जास्त पाणी पाजता येईल तुमच्या गायला पाजा. आणि जास्त पाणी पिण्यासाठी काय करा, वाळक्या चाऱ्याचा जास्त वापर करा. आता माणसाकडनं चूक काय होती उन्हाळ्यात, मी मेन पॉईंटवर येऊ आपण. आता आपण काय ही लोक, आता प्रत्येक माणूस काय करतो, ओला चारा बऱ्या प्रमाणात घ्यायला चारा बघतो. म्हणजे समजा आता तुम्ही ओली वैरण रानातनं तोडून आणली, 2 दिवसानंतर काय खात नाही बघा कुट्टी झाल्यावर, कारण त्यातनं रस उडून गेलेला असतो. पण आणल्या गाय तोंड टाकून खाते, टाकायला एवढं खाते, पण तिथंच प्रॉब्लेम येतो. जरा बऱ्यापैकी कवळी वैरण तोडून आणली, ती खाल्लं, त्याचं पचन होत नाही. पचन नाही झालं की डायरिया, गाय जुलाबावर तर जाते, नाही तर मास्टायटिसवर तरी जाते. टेम्परेचर, मास्टायटिस, डायरिया वगैरे ह्या गोष्टी होत्यात. त्याच्यासाठी ड्राय चारा द्या तुम्ही. ड्राय चारा खाल्ला, गायचा ड्राय मॅटर इंटेक्ट झाला, रवण चांगला होईल, गाय पाणी जास्त पिल. गायनं पाणी जास्त पिलं तर सलायवा म्हणजे लाळ जास्त तयार होईल. गायच्या पोटात लाळ मेंटेन असल्यानंतर गायला कुठला आजार होत नाही. उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, तीच मेंटेन ठेवायला लागतं आपल्याला. आणि ह्या गोष्टी काम होत नाही, ह्याच गोष्टी सगळ्यांनी काम करा. आता तुम्ही रक्तवाढीची औषधं द्या, भूकवाढीचं औषध द्या गायला.
रक्त तिचं HB मेंटेन असला, पाणी प्यायला जास्त असलं, स्वच्छ पाणी असलं, चांगलं पाणी असलं तर गाय एकदम बेस्ट राहतात. गाय उन्हाच्या धुवू नका. बऱ्याच लोकांना सवय असते जरा गरम झालं की पाणी मारायचं गायच्या अंगावर. गाय म्हणजे माणूस नाही, स्वतःच्या डोक्यावर एकदा उन्हात नाही आल्यावर पाणी मारून बघा कसं जाम होतंय बघा लगेच. ह्याला गायला आता तुम्ही आता आलाय, आता वाजलेत किती 11:15. माझ्या गाय धुवून झाल्यात सकाळी 8:30 वाजता. 7 वाजता गाय धुवायला चालू केलं तर 1.5 तास लागला सगळ्या गाय धुवायला. गाय धुवायची असली तर सकाळची लवकर धुवा. दुपारची उन्हाची उष्णतेची गाय धुवू नका. उष्णतेची गाय धुतली तर गायला 100% प्रॉब्लेम येणार. टेम्परेचर येईल, मास्टायटिस होईल, काय पण होईल. गायच्या खाली स्वच्छता ठेवा. गोट्याची बघा स्वच्छता कशी, पूर्ण मॅट बीट एकदम स्वच्छ ठेवा. शक्यतो फॅन असले तर फॅन लावा, पण ही फॉगर तुम्ही 100% लावा. ही फॉगर लावलं ना तर फॅनची पण गरज नाही. आता तुम्ही फॉगर जे बसवले तुम्हाला सांगा की याच्यामुळे कशा प्रकारे फायदा मिळतो आपण आणि आता काय होतं माहिती का, जी डायरेक्ट उष्णतेचं वारं त्यांच्यापर्यंत जायचं ते जाणारच नाही. हे हवेत ही ड्यू पसरते त्याच्यामुळे टेम्परेचर डाऊन होते हिथच. त्यामुळे यांना एक प्रकारे कोल्ड वातावरण राहते. आणि गाया बघा अशा फ्रेश बसल्यात. कुठली गाई आता 900 किलोमीटर प्रवास करून काल गोट्या गाई आल्या त्या, कुठली गाय अशी धापबीप मारताना दिसते का तुम्हाला? नाही. बरोबर हाय का? जरा तरी हलती का गाय? निवांत आहेत सगळ्या, एकदम रिलॅक्स आहेत. 30 लिटर पासून 50 लिटर पर्यंत गोट्यात गाय आहे. एकाही गायला धाप नाही, टेन्शन नाही, हायपर टेन्शन मध्ये नाही, डिहायड्रेशन मध्ये गाय नाही. त्याला कारण ते आहे. आणि वॉटर लेवल मी दिवसातनं 5 वेळा गायला पाणी पाजतोय. आता माझा तर मुक्त गोटा नाही, बांधून आहे. आणि मुक्त गोट्यावाल्यांसाठी तर माझं खास सजेशन आहे की तुम्ही ज्या भांड्यात गायला पाणी पाजताय ती भांडं स्वच्छ ठेवा. आणि त्या भांड्यात कमीत कमी जर पाणी जर ऑटोमॅटिक येत असेल तर काय अडचण नाही. जर तुम्ही भरत असाल ना तर दिवसातून त्यात 3-4 वेळा पाणी भरा, जेणेकरून त्या जनावरांना स्वच्छ पाणी प्यायला मिळावं. काय होतं, जर पाणी भांड्यात बराच वेळ असेल आणि ऊन लागून लागून ती पाणी मचाळून जातं, पर त्यांना पिऊ वाटत नाही. तुम्ही बघा ना, एखादा तांब्या पाणी फक्त असं उन्हात ठेवा आणि एक अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने प्या, आपल्याला पण पिऊ वाटत नाही. स्वच्छ पाणी, चांगलं पाणी असलं ना प्यायला तर जनावर पाणी सुद्धा पोटभर पितात. आणि मेन गोष्ट त्यांच्या HB वर रक्त जर अंगात व्यवस्थित असेल, हिमोग्लोबिन चांगलं असेल तर ही काय बाकीच्या गोष्टी होतच नाही. आता हे चाऱ्याचं संतुलन कसं ठेवलं पाहिजे? आता उन्हाळ्याचा सीझन येतोय आणि चाऱ्याचं संतुलन कसं ठेवलं पाहिजे? ओला आणि वाळका चारा याचं कसं संतुलन असलं पाहिजे? वलं आता एक 40% ठीक आहे, 35-40% ओला चारा, 60-65% मुरघास ड्राय मॅटर तसा पाहिजे. जास्त ओलं चारू नका, जास्त ओलं चारून प्रॉब्लेमच होणार आहे. आता तुम्ही मका जर जास्त केली असेल तर मुरघास बनवून ठेवा पावसाळ्यासाठी, पुढच्या नियोजनासाठी. पण वाळल्या चाऱ्यावर फोकस करा, कारण वाळल्या चाऱ्यातनं त्याला एनर्जी जास्त मिळणार आहे. ओल्या चाऱ्यातनं ड्राय मॅटर इंटेक्ट खूप कमी आहे. 15 ते 20% ड्राय मॅटर इंटेक्ट होतो ओल्या चाऱ्यातनं. म्हणजे कितीही जास्त चारला तरी त्याच्या शरीराला फायदेशीर खूप कमी आहे. मेन विषय तो आहे. आणि खाद्य चारताना सुद्धा DDGS बार्ली वगैरे चारणाऱ्यांनी आता लय काळजी घेतली पाहिजे, कारण त्यानं काय होतं माहिती का, हिट राहते जनावरांच्या अंगात. आणि त्या हिटचं रूपांतर म्हणजे काय होतं माहिती का, गायांचं पायाचं वगैरे प्रॉब्लेम चालू होते त्या पद्धतीनं. आता उन्हाळ्यात आपण बघतोय की आता चारा जसं की तुम्ही म्हणताय वाळक्या चाऱ्याचं जास्त प्रमाण असलं पाहिजे. 100% वाळक्या चाऱ्याचा आता दर वाढताना आपल्याला दिसतोय, त्यामुळे कशा प्रकारे आता शेवट काय होतं माहितीये का, ही मार्केट चाऱ्याचं कोणाच्या हातात नाही. काय म्हणजे त्या चाऱ्याचं तर बोलू शकत नाही. आता शेतकऱ्याला 1 एकर ज्वारी काढायला तरी 10,000 रुपये चालू आहे. शेतकऱ्याला काय परवडते? 10,000 काढायला, ती कापायला वेगळं, मायाला वेगळं, परत आणायला वेगळं. शेतकऱ्याच्या हातात काय राहत नाही. आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की ती 10 रुपये कमवायचं आणि 12 रुपये खर्चायचा असला विषय होऊन बसलाय. म्हणजे ती सत्य परिस्थिती आहे. आणि दूध व्यवसायाचं तर मी आजपर्यंत प्रत्येकाला सांगत आलोय, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तीच मार्गदर्शन असतं की दूध व्यवसाय जर करायचा असेल किंवा शेतीचाही व्यवसाय असेल, हे जर मार्केट आपल्या हातात पाहिजे. हे जर मार्केट म्हणजे आपलं दूध आपल्याला विकता आलं पाहिजे. तुम्ही डेअरीवाल्यांच्या जेव्हा व्यवसाय करायचा असेल ना तर तुमची स्वप्न लवकर पूर्ण होणार नाहीत, किंवा तुम्हाला जी रिझल्ट तुम्ही अपेक्षा करताय ना ती मिळायला तुम्हाला लय दिवस लागणार. मित्रांनो, आता आपण इथं उभा आहे, पण एवढं गार वाटतं इथं. म्हणजे आपण याचा विचार करू शकतो की गायांना किती आनंदाने म्हणजे किती भारी वाटत असेल आतमध्ये. म्हणजे 1 मिनिटानं ते ऑटोमॅटिक चालू होतं. तिथं तुम्ही बघू शकता, तिथं ऑटोमॅटिक टायमर आहे, केलेलं आहे, टायमर सिस्टम केलेलं आहे. आणि आत पण फॉगर बसवलेत, बाहेर पण फॉगर बसवलेत. त्याला साधारण खर्च किती झाला? 10,000 रुपये खर्च झाला माझा, वरच्या खालच्यात आणि हे बाहेरची लाईन टाकायला. स्वस्त ही परवडेबल आहे, जास्त लाईट बिल पण येत नाही. आणि उन्हाळ्यात करा तुम्ही मित्रांनो. ही काय होतं माहिती आहे का, 10,000 रुपये लय नाहीत. आणि एखादी तुमची काही बाद झाली ना तर तुम्ही 1,00,000-1,25,00,000 रुपये घालून बसताय. आणि ह्याचा तुम्हालाच फायदा आहे. गाय तुमची शांत राहिली, जास्त रवंत केलं तर दूध पण जास्त देणार आहे. कमी दूध कमी येण्यामागचं कारण काय असतं? तीच डिहायड्रेशन, रवंत कमी, वॉटर इंटेक व्यवस्थित होत नाही आणि गाय स्टेबल राहत नाही, हायपर राहते, धाप वगैरे मारणं, ह्या गोष्टी ही करायच्या असतात. या सीझन मध्ये गाय खरेदी केलेलं योग्य ठरलं नाही. गाय ह्या सीझन मध्ये त्यानंच खरेदी करावी ज्याला गायबद्दल चांगलं म्हणजे गाय सांभाळायचं चांगलं नॉलेज आहे. न्यू कमर्सनं तर थांबलं पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही तुम्हाला ह्यातला चांगला अभ्यास असला, गायची लक्षणं तुम्हाला ओळखता येतात, गाय आजारी पडलेली तुम्हाला समजते, गायनं कमी खाल्लं जास्त खाल्लं, तिचं रोजचं रुटीन तुम्हाला समजते, त्यानं गाय घ्या.
पण ज्याला बऱ्यापैकी माहिती कमी आहे त्यांनी थांबा, ही टेम्परेचर जाऊ द्या, टेम्परेचर गेल्यानंतर गाय घ्या. आता तसं पण गायचं रेट जास्त येते, पावसाळ्यात रेट कमी होत्यात आणि जेव्हा कमी येतात मी कमीनच देतो. आपण 140ला 190ला पण काय दिले ते 1.5 लाखाला सुद्धा काय दिलेले आहे. पण आज त्या 1.5 लाखाची गाई 180 190 वर आहे, 30-40 हजाराचा फरक आहे. मग ही कोणाला परवडतं बाबा? आता काही कुणी घ्यावी माहिती आहे का, की बाबा ज्याचा रेग्युलर दूध धंदा आहे आणि त्याला आता अर्जंटमध्ये दुधाची गरज आहे. म्हणजे कसं अर्जंटमध्ये, की बाबा त्याला दुधाशिवाय पर्याय नाही. हे दूध त्याला एखाद्याचं टार्गेट असतं 100 लिटर दुधाचं त्याकडे गणित असतं, ही गेलंच पाहिजे आणि त्याचं कमी झालं तर त्यानं गाई घ्या. उगाच आता एखादं तुम्ही बँकेचं लोन काढणार आणि गाई घेणार आणि काय तर नुकसान करून घेणार, तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आता नवीन वाल्यांनी तर थांबा. सकाळीच माझ्याकडे धुळ्याचे कस्टमर आलते, बसनं आलते, त्यांना गाय घ्यायच्या होत्या. त्यांनी मला सांगितलं मी 5 लाख रुपये कर्ज काढले. म्हणलं दादा तुम्ही आता गाय घेऊ नका, तुमच्याकडे हिथल्यापेक्षा जास्त टेम्परेचर आहे, त्यांचं अंतर 450 किलोमीटर आहे. मला काय माझ्या जागेवर दुसरे असल्यावर कोणी बी पैसे घेऊन म्हणते ते बाबा जा बाबा घेऊन लगेच लय भारी होते. आणि तिकडे गेल्यावर मग तो माणूस तोट्यात जातो, पुन्हा त्याला ती कर्ज फेडायसाठी कुठेतरी 1-2 गुंठ जमीन निघायची बारी येणार, असा विषय होतो. त्याच्यापेक्षा नवीनवाल्यांनी थांबा, उष्णता जास्त आहे, उष्णता कमी होऊ द्या. आता त्यानंच गाई भरा, ज्याला हा एक आटा मेंटेन ठेवायचा आहे किंवा दूध कमी पडलं ना अर्जंट गरज आहे त्यानंच गाई घ्या. मित्रांनो आपण बघितलं सुंदर असा अनुभव, एक विक्रेते आहेत आणि पैलवान डेअरी फार्म जे की सातारा रोडमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला हा फार्म आपल्याला बघायला मिळतो. हा गोठा प्रशस्त असा गोठा आणि अतिशय सुंदररित्या उपाययोजना त्यांनी केलेल्या आहे आणि त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला की उन्हाळ्यातील उपाययोजना कशा असल्या पाहिजेत, गाई कधी खरेदी केल्या पाहिजेत, याची संपूर्ण माहिती आपल्याला दादाने दिल्याबद्दल दादा एक तुम्हाला मी आणि आपण आता माझ्यातलं बेस्ट ब्रीड दाखवतो यातलं. बरं, टॉप ब्रीड सिलेक्शन काय म्हणतात ते आपण आता बघणार आहोत. ओरिजिनल गाय कशाला म्हणते ते 40-50 लिटरची गाय किंवा रेकॉर्डची गाय कशी असते ती दाखव. फॅनमुळे वगैरे असं ही पसरत असेल जास्त. ही फॅनमुळे काय होतं माहिती का, चारी बाजूला पसरते. आता जर फॅन बंद असले ना तर ही एका जागेवर पाणी पडणार आणि गाय ओली होणार. गाय पण ओली नाही झाली पाहिजे. गाय ओली झाली का पोकर चालू असं नाही झाली, लगेच सुकतंय ते. हवेत पसरले सगळं, हवा थंड केली आपण पूर्ण इथली. आता ही दुसऱ्या वेताची कालवड आहे, दाताला 4 दात आहे. पहिल्या वेताला 45 लिटर दूध दिले. आणि साईज बघा बाई, जरा उदर काढा रोग डोक्या एवढी आहे. आता माझ्या हाईटवर काय होतं, माझी सापोर्ट हाईट आहे, उगाच मी काही अशी करत नाही. ती आपलं ती बायाच्या हाईटवर बरोबर म्हणजे एक ॲव्हरेज माणसाच्या हाईटवर ती समजते. आता मी शेजारी उभं राहिलो तर त्याला लय मोठा हाती पाहिजे, हत्तीच्या शेजारी उभं राहिलं तरी ते बारीक दिसेल, तसला विषय झाला. तर ही 4 दात गाय आहे. पहिल्या वेताला 45 लिटर दूध दिले आणि ह्या वेताला 50+ दूध 100% देणार. अशा क्वालिटीची गाय ज्यांना खरेदी करायची आहे, आपली बुकिंग सिस्टम त्यांच्यासाठीच आहे की ज्याला 40+ गाय खरेदी करायची आहे. 40+ दूध द्यायला गाय लय क्वालिटीची लय ब्रीडची लागते, त्याला मॅनेजमेंट चांगलं लागतं. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का, ती गाय तुम्ही खरेदी केल्यानंतर आल्या लगेच डिलिव्हर नाही झाली पाहिजे. ती गाय हिथनं तुमच्या वाट्यात गेल्यानंतर एक 20-25-30 दिवसानंतर व्यायली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट घेता येतो 40-50 लिटरचा, असंच येत नाही. काही जण कसं करतात की 40+ घ्यायचं म्हणलं तरी भेटतात, लोक गडबड करते ती दुसऱ्याच्या बोलण्यावर घेतात आणि परत मग नुकसान करून घेतात हातानं आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होतो. अजून तुम्हाला एक पहिल्यावर कालवड दाखवतो पलीकडे मी रेकॉर्डची. ही वर्ल्ड वाईडची मॅक्स फ्लायची आणि आता कॅस्पर जैस्मिनने प्रेग्नेंट आहे. आणि असं रेकॉर्ड 100 मधनं एखाद्या गायचं मिळतं. आता प्रत्येक जण रेकॉर्डचीच गाय विकतोय. आता ती कुठनं आणलं रेकॉर्ड मला काही घेणं नाही, पण जी ओरिजिनल असतं ना खरं ते असं असतं. कारण बेंगलोरमध्ये एखाद्या दिवशी मी तुम्हाला घेऊन जाईन, तुम्हाला दाखवतो 10 गाय खरेदी झाल्या तर ब्रीडचं नाव लवकर कोण घेत नाही, कोण म्हणत नाही की ही गाय बेस्टचे, ही डेन्मार्कचे. आपल्याला काय देणारी लोक 90% व्यापारी लोक आहेत. व्यापाऱ्याकडनं काय घेतली, आता त्या व्यापाऱ्याने कुठल्या तरी शेतकऱ्याकडनं घेतली किंवा दलालाकडनं घेतली किंवा XYZ एखाद्या छोट्या व्यापाऱ्याकडनं काही घेतली, ते कुठनं तुम्हाला ब्रीडचं रेकॉर्ड सांगणार. ह्यांच्या तारखा बी खोट्या असते. आता एखाद्या गायचं कधी 20 दिवस म्हणून सांगून आलेले असते तिथनं जागेवर, पण हे तर प्रत्यक्षात काही 1.5-2 महिने घेते. असं पण प्रॉब्लेम होते ते, मग ते आपल्याला फेस करायला लागते. ते आपण आपल्या पद्धतीने सोडवतो. त्यांच्या सांगण्यावर सांगून पुढे उपयोग नाही ना, त्याची शहानिशा झाली पाहिजे. ही गाय एका डॉक्टरची आहे, त्याच्याकडे सगळं रेकॉर्ड होतं. ते 14 वर्ष झालं ब्रीडवर काम करतोय, सगळं डाटा मेंटेन ठेवलेला आहे. म्हणून या गायचं मी रेकॉर्ड सांगितलं आणि पुढे गॅरंटीत गाय दिली. आता प्रत्येक आपण गाय खरेदी करताना त्याचा डेटा वगैरे आपल्याकडे असतो. बँगलोरच्या गायचा डाटा नसतो. त्या बँगलोरचा गायचा डाटा कसा असतं माहिती आहे का, तुम्हाला बघायला मिळत असेल की आम्ही जी शॉट वगैरे टाकतो इन्स्टाला किंवा युट्यूबला किंवा व्हॉट्सअप स्टेटसला, बऱ्यापैकी 90% लोकेशन सेम असतात. की आता जे रेग्युलर आपले स्टेटस वगैरे बघतात किंवा रील्स बघतात त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग ही व्यापाऱ्यांकडनं खरेदी केलं. मी कशा जेव्हा सांगू तुम्हाला की ही दिलं असंच नाही,
ही जर गाय मी शेतकऱ्याकडे खरेदी ही दुधाची गॅरंटी मी माझ्या जजमेंटवर देतो की मला माझा अभ्यास बाबा इतक्या वर्ष आपण व्यवसाय करतोय कुठल्या गायीला कसं फीड दिल्यानंतर किती दूध निघू शकतं ह्या बेसवर गॅरंटी दिलेली असते. तिथले व्यापारी काय पण टाकाळपट्टी सांगतात, काय काय जण एखाद्या गायीला 54-53 लिटर दूध सांगतात आणि ती इथं सांगायचं आणि काही 27-28 लिटर दूध देते. मग करायचं काय मला सांगा बरं. ते परत मग भांडणाचाच विषय आला ना. मग घेणारा माणूस काय म्हणतो, आज ह्या गायीला मी 50 लिटर दूध सांगितलं ह्याची किंमत वेगळी आहे आणि ह्या गायीला मी 35 लिटर दूध सांगितलं ह्या गायीची किंमत वेगळी आहे. 50 लिटर ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस तिच्याकडे 50 लिटर प्रमाणच बघितलं जातं आणि 50 लिटर प्रमाणच पुढचा पण पैसे घेतो. मग रिझल्ट द्या ना. मेन गोष्ट कसं आहे रिझल्ट. कधी कधी काय काय लोक काय करतात, रेट बदल म्हणतात, पैलवान माग विकतात, पण पैलवान ओरिजिनल विकतात, 2 नंबर काय करत नाही की उगाच कुठनं तरी लोकलच्या गोळ्या करायच्या आणि ती बेंगलोर सांगून विकायची. मागच्या त्याला आम्हीच दिलेली होती 40 लिटर दूध दिलं. या आता महाराष्ट्रात काय होतं, प्रत्येक व्यापारी बेंगलोर दलावट आणते, पण प्रत्यक्षात तिथं कोणच नाही बघायला. कारण तिथनं काही आणून विकणं इथं शक्य नाही. आता शक्य नाही नसल्याच जमा आहे. कारण काय होतं, रेट टाईट आहे तिथं. जास्तीत जास्त लय ओढून ताणून 5-6 हजार रुपये तुम्ही काही मागे जास्तीत जास्त 10,000 कमवू शकता. आणि इथं लोकांना सवय लागली 40-50 कमवायची काही मागे. ह्यांना फक्त लुटायचे, काय घेणं देणं नाही. ही ब्रीडची गॅरंटी, दुधाची गॅरंटी, मॅनेजमेंट ह्याचा तर विषयच नाही. मॅनेजमेंटचं स्पेलिंग लिहायचं नाही अर्ध्या लोकांना. फक्त यांचं कसं आहे, रीलमध्ये एखादं काहीतरी बाईगिरीचं गाणं टाकायचं आणि आपलं काम झालं पाहिजे, बस झालं. आता आपण अजून एक गाय आहे दाखवूया, ती बघूया. आणि महत्व तुम्ही स्वच्छता बघा, गोठ्यात कसं सगळं नियोजन वगैरे ठेवलं एकदम टापटीप. ओ गोबर खिच. या अजून एक टॉपची गाय दाखवतो तुम्हाला मी. पहिला रू कालवड आहे, 7 दात आहे, WWSच्या 65ची रेकॉर्डची कालवड आहे. आता 32 लिटर दूध चालू आहे, वेलेली आहे. 38-40 लिटर पर्यंत ह्या आता जाऊ शकते कालवड 8 दिवसात या. पण पुढच्या वेळेला 50 लिटर 100% कालवड दूध देते. एक वेळ आपल्या इथं राहिली ना महाराष्ट्रामध्ये, इथं परत गाभण होईल ना, व्यवस्थित मॅनेजमेंट केल्यानंतर पुढच्या वर्षी 50 लिटर कालवड दूध देणार. आणि साईज बघा तुम्ही, 8.5 kg वेट आहे याचं. आउट ऑफ आहे, 10 फूट लांबीला आहे. ही जी लेंथ आहे ना 10 फूट आहे कालवडाची. हे पिकअप मध्ये सरळ बसणार नाही. हे अशी जनावर आपले इथं आहेत कुठं. ही निवडून फिरून आपलं जे रिजेक्शन आहे ना ते दुसऱ्यांचं सिलेक्शन आहे. मी रिजेक्ट केलेलं काय इतर लोक सिलेक्शन म्हणून टाकतात टेट्सला. आपलं रिजेक्शन बाहेर सिलेक्शन आहे, हे लक्षात ठेवा. आता गाय आणतो ते आउट ऑफच. आता ज्या गाय आहेत या त्या सगळ्या सेल आउट झालेल्या आहेत. टोटल गाय सेल आउट झाल्यात. आता ही 2 महिने झालं, गाय आल्या तासाभरात सेल होऊन जातात. कारण बुकिंग असतं, बऱ्याच जणांचे डिमांड असतात आणि त्यांना बोलून गाय दिलेले असतात. काय होतं माहिती आहे का, बुकिंग प्रमाणे घेतलेलं पुढच्याला पण परवडतंय. कारण गाय त्याला स्पेशल आणलेली असती, त्यांना एक वेळ मिळतो, टाइम देता येतो, आपल्याला माहिती देता येते. गाय आणायची विकायची निवांत बसायचं हा व्यवसाय आपला नाही. ह्याच्याबद्दलचा पूर्ण डाटा. माझा व्यवसाय फक्त गाय देण्यापुरता नाही, तुमची गाय सेटल करण्यापर्यंत मी पुढच्याला साथ देतो. ते गाय दुधावर येऊस्तोपर्यंत माझं त्यांना मार्गदर्शन चालू असतं फोनवर. डॉक्टरांबरोबर चर्चा चालू असते, त्या पुढच्या शेतकऱ्याला आपण गायडन्स देतो. आणि ही सगळे करून जर रिझल्ट नाही आला तर शेवट मग आपण त्याच्यासाठी कुठं ना कुठं काहीतरी सेटलमेंट करून विषय करून देतो. पण आपली सर्व्हिस आहे ह्या गोष्टीला. हा व्यवसाय म्हणजे फक्त खरेदी विक्री पुरता मर्यादित नाही. ह्यात आज आपल्याला ज्या वेळेस मला कोणाचा फोन येतो, ती मला ती व्यापारी म्हणून म्हणत नाही, ती कोण सर म्हणतं, कोण दादा म्हणतं, साहेब म्हणतं. ही एक इमेज कमावलेली आहे. ह्या इमेजसाठी 12 वर्षाची मेहनत आहे. ही काल आज आपण केलेलं नाही आणि उगाच काहीतरी विकून आपल्याला ह्याला तडा घालवायचा नाही. पैसे तर सगळेच कमावतात. आपला मोटिव्ह पैसे कमावणे नाही. पैसे तर आहे, म्हणजे पैसे एक थोडं, पण इज्जत पण राहिली पाहिजे, आपला स्टेटस टिकून राहिला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही चांगल्या रीतीने प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला 100% एक चांगलं ब्रीड सिलेक्शन करून शेतकऱ्यांपर्यंत एक चांगली. आज आपल्याला काय करायचे की आपल्या इथलं ही चेंज करायचे, एक टेम्पो चेंज करायचा आहे. म्हणजे काय होतं, एक दूध काढायचं जी आपलं जी हे आहे की नाही, आपली जी मानसिकता आहे की नाही, की पारंपरिक पद्धतीने बाबा 12 दिलं तरी बस, ह्या लोकांच्या ही डोक्यातला माइंडसेट चेंज करायचा आहे. छोट्या ठेवा पण चांगल्या ठेवा. तुम्ही कमी ठेवा, 5 ठेवा पण 150 काढा. तुम्ही 4 ठेवा पण 100-120 काढा. तुम्ही उगाच 10 ठेवलेत आणि 130-120 काढताय तर तुम्ही घरातल्यांचं हातानं नुकसान करताय. म्हणजे जास्त दूध गेलं पाहिजे हेच मोटिव्ह असलं पाहिजे. जास्त दूध गेलं तरच फायदा आहे ना. आपल्याला कमी संख्यात जास्त उत्पन्न. ह्या व्यवसायाचा एकच फॉर्म्युला आहे सक्सेसचा, कमी संख्यात जास्त उत्पन्न. आणि त्याच्या जोडीला आता 3रा पॉईंट ॲड करायला लागेल, योग्य मॅनेजमेंट. आणि ती योग्य मॅनेजमेंट देणारा तुम्हाला माणूस पण योग्य पाहिजे. तुम्ही कोणाचं पण एखाद्या गाढवाचं आपलं टाकाळपट्टी काहीतरी ऐकायला, आता बरंच व्हॉट्सअप करू येते, ते आपलं गुगलवरनं यूट्यूबवरनं काहीतरी ऐकायचं आणि आपलं टाकायचं. पण स्वतःचं त्याच्यावर काही काम केलेलं नसतं, काही माहीत नसतं. बरीच जण मुरघासवर लेक्चर मारतात आणि स्वतःच्या घरी हत्ती घासून वाढत जातात. आणि ती मुरघासाचा ही चेक करायला जाते, त्यातला ड्राय मॅटेरियल, ड्राय इंटेक चेक करायला जाते. म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य काय माहिती आहे का, आधी स्वतः करा, खात्री करा की ह्याला रिझल्ट आहे का, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला सांगा. कारण ती काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे लोकांकडे बघण्याचा हेतू वेगळा आहे
लोक आपल्याला वेगळ्या नजरेने बघतात, आपण सांगितलं ते त्यांच्यासाठी शेवट आहे, ती करतात. मग आपल्यामुळे एखाद्याचं पैसे वाया जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये, नुकसान होऊ नये, ह्याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि कशा प्रकारे उपाययोजना वगैरे सगळं नियोजन केलं पाहिजे याबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 100% धन्यवाद.